विकास केलाय का? काहीच नाही। कोण आहे विद्यमान आमदार? आज गिरीश महाजन। गिरीश महाजन। मग तुमच्या तालुक्यामध्ये कोणाची चर्चा आहे? कोण आमदार होईल? आता एक नेरीवाले खोडपे व्हायला पाहिजे। कुठले? नेरीचे खोडपे। नेरीचे खोडपे। गिरीश महाजन का नाही? गिरीश महाजननं काय केलं दाभणार तालुक्यात? काहीच केलं काय केलं नाही, कुठे केलं काही? म्हणजे 30 वर्षात काहीच नाही, काहीच नाही। कोणतं गाव आहे? टाकडी। टाकडी। टाकडी विकासच झाला नाही। टाकडीमध्ये काय जामनेरमध्ये सुद्धा विकास झाला नाही। ते बाप सर्व शिक्षणवाले पोरं इकडे तिकडे फिरू आले। रोजगार बी नाही। हां, रोजगार पण नाही आहे। काहीच नाही। म्हातारा माणसाला पगार नाही। शेतकऱ्यांसाठी काही केलं का? काहीच नाही, काहीच केलं नाही। मग बदल होणार आता? मग बदल व्हायलाच पाहिजे। कोण पाहिजे? खोडपे सर। पुढचा आमदार गिरीश महाजनच होणार, 7व्यांदा आमदार होणार गिरीश महाजनच का? ते कारण त्यांची कामं भरपूर आहेत, गोरगरिबांचे दवाखान्याचे कामं भरपूर आहेत, पण म्हातारे वयस्कर माणसांचे डोळे भरपूर काढलेले। अजून कोणाचं ऑपरेशन लागलं ते आज मुंबईला नाशिकला पेशंट पाठवला आमच्या गावातून। विकास काय केलाय का? विकास ना आता मंगल कार्यालय झालं मागच्याच वर्षी, आता धरणाची संरक्षण भिंत चालू आहे। कोणतं गाव आहे? केकतनिंबोरा गाव आहे आमचं। अजून झाला विकास? हो, आमच्या गावात भरपूर विकास झाला। आता आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होतंय। बरं, या तालुक्यात दोन अशी लढत आहे, गिरीश महाजन आणि दिलीप खोडके। हो, मग तुमचा आमदार कोण? आमचा आमदार गिरीश महाजनच पाहिजे। सर विकास कामांसाठी गिरीश भाऊ पाहिजे आम्हाला। गिरीश महाजनाने 30 वर्षापासून याचं आमदार आहे त्या मतदारसंघामध्ये। हो, 30 वर्ष आपल्या गावाचा विकास झालाय? झालाय ना, भरपूर आहे। दिलीप खोडके? खोडपे सर तसं हे नाही आहे, पर्सनॅलिटी नाही आहे, होते गिरीश महाजन पाहिजे आम्हाला। या कोण आहे चर्चेत आमदार? आमचं तर असं वाटतं की तुतारीवाले आपलं खोडपे सरच पाहिजे या वारणं। विद्यमान आमदार गिरीश महाजन यांनी विकास केला का तुमच्या गावाकडे? 30 वर्षात काही विकास होईल नाही ना? काहीच नाही व्हायला? हा, नाही। काय विकास म्हणजे काहीच केलं नाही का गावात? गावात काय केलं ते ना, आता चालू करू राहिले ते काही बी। हो का? हा, मग आता बदल होणार? बदल तर व्हायलाच पाहिजे। कोण येणार आमदार? आमदार आम्हाला आपले खोडपे सरच पाहिजे। खोडपे सरच का? हा, खोडपे सरच का निवडलं? खोडपे सर म्हणजे आता कसं आहे, बदल व्हाया करता पाहिजे बुवा। दिलीप खोडके नाही, त्यांनाही 2 वेळा निवडून दिला आम्ही। दिलीप सरांना बी 2 वेळा दिला, पंचायत समितीला दिला, जिल्हा परिषदला निवडून दिला। पण तुमच्या गावामध्ये विकास झालाय का? झालाय गिरीश महाजन। मग कोणतं गाव आहे? केकतनिंबोरा। विकास केलाय गेल्या 5 वर्षात? हो, या ठिकाणी जर आपण म्हणजे पहिल्यापासून आता गिरीश महाजन साहेब आहे, अजून बी तेच होणार आहे। फक्त आमच्या शेवटला समस्या आहे आमचे गावठीचे रस्ते, ते गाड्यातून बैलाचे ते हाल होतात, तेवढे गावठी रस्ते झालं तर एकदम मस्त काम होऊन जाईल। दिलीप खोडके? गिरीश महाजन नाही, दिलीप खोडके पण त्यांच्या विरोधात उभे आहेत, जे जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्याच्यामध्ये, त्यांच्या विरोधामध्ये गिरीश महाजन। इकडे मंत्र संत्र्यामध्ये 12 वैके होऊन जायले, सर्व काही गिरीश साहेबाचा गिरीश महाजन वैके पायके होऊन जायले। आमदारांनी विकास केला गावात? हा, मग गावाचे कथा केला, योजना आणल्या योजनेसाठी बरेचसे, म्हणजे आपलं सोलर पंप, काही आपले गावातले रस्ते डोम झाले, हे झाले, अजून पुढे होत आहे। येत अशी माहिले काही ग्रँड तयार झाली। बरं, तुम्ही काय सांगा जामनेर तालुक्याचे पुढील विद्यमान आमदार कोण? सध्या तर काही सांगू शकता नाही, टफ फाईट होईल म्हणजे एवढं माहिती आहे। 5 वर्षात गिरीश महाजन हे या तालुक्यातील विद्यमान आमदार आहे। 5 वर्षात तुमच्या तालुक्याचा विकास झालेला आहे, पण 50% पर्यंतच गेलेला तो विकास, पूर्ण तर काही झाला नाही विकास। मग कोण राहणार पुढील आमदार? पुढील आमदार आता जनता ठरवेल। काय तर काय चर्चा काय ते? चर्चा आहे दोघीकडे वार। 50% तुम्ही सांगा विकास झालेला आहे ना, 50% झाला, तर 50% विकास झालेला नाही। येस, रोजगाराचा प्रश्न आहे, मुलांचा, कंपन्या नाही आहे, शेतीमालाला भाव नाही आहे, पाण्याच्या सुविधा आहे काही गावात। मला सांगा 6 पंचवर्ष झाल्या, जर 6 पंचवर्ष झाल्या की नाही, लोकांना जर आवडलं नसतं तर 6 पंचवर्ष का त्यांना निवडून दिलं असतं का? त्याच्यावर अंदाज काढत चला तुम्ही। गिरीश महाजन पुढील आमदार गिरीश महाजन, मग तेच पाहिजे। आता मला सांगा, तुम्ही अर्ध्याला हा रस्ता केलाय, तुम्ही केलाय, एक उदाहरण म्हणजे
तुमच्यावरून घ्यायचं किंवा पक्षावर, बाकीचा रस्ता तर समजा आता जे भाऊ आहेत गिरीश महाजन आहेत त्यांनी केलाय, पुढचं सरकार जर आलं तर ते रस्ता पूर्ण करतील का? ते काय म्हणतील वरती सरकार आमचं नाहीये, आणि आम्हाला एवढं माहिती सरकार कोणचंही बी असो पण भाऊच पाहिजे. हा, भाऊने 5 वर्षात केला विकास, 30 वर्षात जर केला असता तर याच्या अगोदर दुसरा आमदार असता. जर का ते समजा 30 वर्ष आले करताय त्याच्यामुळे तेच आमदार राहणार आहे ना. ते जर समजा एवढं काम करताय, विकास करताय म्हणून तर ते 6 वर्ष 6 पंचेका वर्ष झाले ते येतात की नाही.